प्रशांत कोरटकरच्या बातमीने प्रशांत कोरटकर याला जामीन अर्ज त्याने केलेला आहे तर त्याच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होतीये। सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी आपलं लेखी म्हणणं कोर्टात सादर केलेलं आहे। तपासाकरता काहीही राहिलेलं नाही असा बचाव आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे। त्यामुळे कोरटकरला जामीन द्यावा अशी मागणी प्रशांत कोरटकर याच्या वकिलांनी कोर्टाकडे केलेली आहे। आता त्याला जामीन मिळतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याला जामीन मिळतो का त्याला पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी मिळते हे बघणं महत्त्वाचं आहे। पण जो दावा त्याच्या वकिलांनी केलेला आहे लेखी स्वरूपातला कोर्टातला दावा तो असा सांगतो की आता काही चौकशी करायला माहिती घ्यायला काही उरलेलं नाही, त्यामुळे प्रशांत कोरटकरला जामीन मिळावा। सुनावणी सुरू झालेली आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर ज्याने इतिहास अभ्यासकांना फोन केला, रात्री उशिरा 12च्या दरम्यान तो फोन केलेला होता आणि त्यावरनं त्यांना इशारा देण्यात आलेला होता, धमकीवजा इशारा तो होता आणि महापुरुषांविषयी अपशब्द सुद्धा त्यांनी वापरले होते त्याच फोनमध्ये। बातमी पुढची बीडमधून महत्त्वाची बातमी। बीड जिल्हा कारागृहामध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओमकार सवाई यांना नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आलेलं आहे। सोमवारी सकाळी बीड जिल्हा कारागृहात मारहाणीची घटना घडलेली होती। म्हणजे काल सकाळची ही घटना आहे। 9-9:30च्या दरम्यान मारहाणीची घटना घडलेली होती। मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गित्तेसह इतर चौघांना संभाजीनगर इथल्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलं आणि आज अक्षय आठवलेसह इतर दोघांना नाशिकच्या कारागृहात पाठवण्यात आलं। कुठेही टोळी युद्ध कारागृहामध्ये भडकू नये म्हणून ही खबरदारी घेतली गेली। बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, तर आजही सर्वत्र ढगाळ वातावरण असून पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। अचानक आलेल्या पावसामुळे आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून भाजीपाल्यालाही फटका बसला। बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। लोणार, सिंदखेड राजा, चिखली तसंही अन्य भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे गहू आणि कांद्यासह फळभाज्यांचं मोठं नुकसान झालंय। चिपळूणमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बागायतदार हवालदिल झालेत। आंबा आणि काजू उत्पादनांवर मोठा परिणाम होणार असल्याने बागायतदार शेतकरी धास्तावले आहेत। जळगावातही पहाटेपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय, तर काही जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्रीच्या सुमारास तुरळक पावसानेही हजेरी लावली आहे। या पावसामुळे गहू, ज्वारी सारख्या पिकांचं नुकसान झालंय। तापमानात वाढ झाल्याने उकाड्याने नागरिक हैराण झालेत। मात्र सकाळपासून अंबरनाथ, उल्हासनगर जवळ बदलापुरात ढगाळ वातावरण असल्याने काहीसा उकाडा कमी झालाय। मात्र दुसरीकडे दमट हवामानही पाहायला मिळतंय। अकोला जिल्ह्यात उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। लहान मोठ्या 29 धरणातील साठा 35% आलाय, तर 64 गावांची तहान भागवणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात 25%च जलसाठा शिल्लक आहे। एप्रिल महिन्यातच धाराशिव जिल्ह्यातील 45 प्रकल्पातील उपयुक्त पाण्याची टक्केवारी शून्यावर आली आहे। यामध्ये एक मध्यम आणि 44 लघु प्रकल्पांचा समावेश आहे। गेल्या काही दिवसात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने हे पाणी साठ्यात झपाट्याने घट होत असल्याने पुढील काळात पाणी टंचाईचं संकट उभं राहणार आहे। मार्च महिना संपला असून आता एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे कडक उन्हाळा जाणवू लागला आहे। पनवेल पंचायत समितीतर्फे संभाव्य पाणी टंचाई निमित्त कृती आराखडा तयार केला असून 54 गाव वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार केलाय। बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुढील 5 दिवस राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वारे, ढगांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे। मंगळवार आणि बुधवार राज्याच्या बहुतांश भागात गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। पुण्यात आजपासून येत्या 3 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे जर पाऊस झाला तर पुणेकरांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळणार आहे। यावर्षी उन्हाळा परिस्थिती आणि बिकट करू शकतो, कारण यावेळी देशात अपेक्षेपेक्षा जास्त उष्णता जाणवणार आहे। यामुळे वायव्य भारतात दुहेरी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा इशारा IMDने दिलाय।
काही दिवसांपूर्वी सातत्यानं मुंबईमधील वातावरण बदलत आहे. तापमानात होणाऱ्या चढ उतारामुळे मध्येच पहाटेचा गारवा, मध्येच वाढलेला उकाडा असं वातावरण सध्या शहरात आहे. याबरोबरच ढगाळ वातावरणामुळे सोमवारी सकाळपासून मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागतोय. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात उन्हाचा पारा वाढला आहे. सध्या ठाण्यातील तापमान 35 ते 40 अंशावर गेलं आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत. सर्दी, खोकला आणि उलट्या, जुलाब आदींचं प्रमाण वाढलंय. यामुळे वाढत्या उष्माघाताचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेसह आणि जिल्हा आरोग्य प्रशासन देखील सज्ज झाले. उल्हासनगरात उन्हाळ्यात तापमानाचा पारा 40च्या पार गेल्याने नागरिकांचा जीव कासावीस झालाय. वाढत्या तापमानामुळे विविध आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून उन्हात जास्त वेळ थांबल्यास उष्माघात होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडे कर्ज मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. अहिल्यानगर जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत कर्ज मर्यादा 30,000 रुपयांवरून 40,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. नागपूर जिल्ह्यातील नरखेड नगर परिषदेत जलपुरवठा व्यवस्थेत असणाऱ्या त्रुटींमुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होतोय. दूषित पाण्यामुळे नरखेड शहरातील लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. मुलुंडच्या म्हाडा कॉलनीमध्ये गोल्डन जॅकल अर्थातच कोल्ह्याचं दर्शन झालंय. यावेळी वन विभागानं कोल्ह्याला पकडलं असून तो जखमी अवस्थेत आढळल्यानं त्याच्यावर औषध उपचार सुरू आहेत. बुलढाण्यात 25 ते 30 प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसवर अचानक एका व्यक्तीनं हातोड्याच्या सहाय्यानं हल्ला केलाय. बसच्या काचा फोडल्यानं प्रवासी भयभीत झालेत. यावेळी बस फोडणाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत बस जागची हलणार नाही असा आक्रमक पवित्रा देखील बस चालकाने घेतलाय. मालवण समुद्रात अनधिकृतरित्या LED लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या गोव्यातील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. ही नौका जप्त करत सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. यात 30 खलाशांसह 7 लाखांची LED लाईट जप्त करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील तूर हमीभाव खरेदी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. 8 एप्रिलपर्यंत तूर खरेदी नोंदणीला मुदतवाढ दिल्यानं तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार गेलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर उन्हाचा कुठलाच परिणाम होऊ नये याकरिता शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळी 7 ते 11:15 तर माध्यमिक शाळा सकाळी 7 ते 11:15 या वेळेत भरणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये 783 शिक्षकांची पदे रिक्त आहेत तर 43 पदे मुख्याध्यापकांची रिक्त असल्याने सहाय्यक शिक्षकांवरच अनेक शाळांचा कारभार सुरू असल्याचं दिसून येते. शिराळा पोलीस स्टेशनच्या वतीने रस्ता सुरक्षा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत बायपास रोड चौक ते पोलीस लाईन पर्यंतचा रस्ता सेफ स्ट्रीट म्हणून घोषित करण्यात आलाय. या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. सांगलीच्या विटा येथील नागेवाडीमध्ये बगाड पळवण्याचा सोहळा उत्साहात पार पडला. नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्तानं नवस फेडण्यासाठी बगाड पळवले जातात. मानाच्या 7 बगाड या निमित्तानं धावत असतात. यावेळी लाखो भाविकांनी हजेरी लावली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं उत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक पार पडली आहे. 134व्या जयंतीचं आयोजन करण्यासाठी बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं. मुळशीतील पिरंगुट गावात लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी देवीची यात्रा संपन्न झाली आहे. यात्रेमध्ये देवाची धार्मिक विधी पूजा, लोकनाट्य, तमाशा, ढोल ताशा स्पर्धा यानं यात्रा गाजली आहे. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी गावची प्रसिद्ध सिद्धनाथच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. मानाच्या सासन काट्या आणि 200 वर्षापूर्वीची रथयात्रेची परंपरा या यात्रेला आहे. लाखो भाविक आपला नवस फेडण्यासाठी यात्रेत सहभागी झाले.
राज्यातील ऊसाचा गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. गाळप येथे सुरू केलेल्या 200 पैकी 189 कारखान्यांनी गाळप संपवून धुराडी बंद केली आहे. मार्च अखेर 80 लाख टन साखर उत्पादन झाले आहे आणि गाळप साखर उत्पादन आणि उतार्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जात असून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या 256 बोट मालकांना मत्स्य विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्यानं मच्छीमार धास्तावले आहेत. शासनाने घालून दिलेले नियम मोडून हर्णे समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींवर दंडात्मक कारवाई म्हणून नोटीस बजावण्यात आली आहे. राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील एकूण 2044 प्रस्तावांसाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. यापूर्वी या योजनेतून 30 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलंय. त्यामुळे या योजनेसाठी एकूण 49 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वारसांना देण्याचा मार्ग मोकळा झालाय. इंदूर महानगरपालिकेने आता रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्याला एक अनोखं बक्षीस जाहीर केलंय. सरकारी रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस आणि अयोध्येचं तिकीट देखील दिलं जाणार आहे. देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर महाराज मोरे यांची निवड झाली आहे. अध्यक्ष आणि विश्वस्त पदासाठी संत तुकाराम महाराज संस्थानच्या मुकुंदलालजी पित्ती धर्मशाळेत ही निवडणूक पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यातून आर्थिक वर्षात मालमत्ता खरेदी विक्रीसह इतर मुद्रांकांच्या माध्यमातून 26 मार्च अखेर 514 कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झालाय. जळगाव तालुक्यातील धानवड शिवारात वीज कोसळल्यानं एका 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झालाय, तर त्याचे आजोबाही गंभीर जखमी झालेत. जळगावच्या 40 गावात शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय. मुलीच्या पायाचा चावा घेतल्यानं मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पालिकेनं कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील करण्यात येते. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथे आदिवासी लोककला महोत्सव पार पडला. या कार्यक्रमात आशिष शेलार, अशोक उईके आणि सुधीर मुनगंटीवार यांनी हजेरी लावली. अक्कलकोटमध्ये आरपीआय आठवले गट सक्रिय झालाय आणि अक्कलकोट तालुक्यातील इब्राहिमपूर येथे आरपीआय आठवले गटाच्या शाखेने उद्घाटन करण्यात आले. अक्कलकोटमध्ये गेल्या महिन्याभरात 18 शाखेंचं उद्घाटन करण्यात आलंय. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आष्टा परिसरात संकेत ढगे या बाईक चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून डझनभर बाईक जप्त करण्यात आल्यात. संपूर्ण देशात चैत्र नवरात्र उत्सव सुरू झाला असून गोंदिया येथील विश्व हिंदी परिषद बजरंग दल तर्फे गोंदिया शहरातील नेहरू चौक या ठिकाणी राम, सीता आणि हनुमानच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या 22 वर्षापासून या ठिकाणी विश्व हिंदी परिषद बजरंग तर्फे गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत या ठिकाणी राम उत्सव साजरा केला जातो. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील अनेक पांदण रस्ते, जुने शिवदांड आणि गाळ रस्ते सुस्थितीत नसून सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुरावस्थेकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. सोलापूर तुळजापूर महामार्गावर उळे ब्रिज जवळ एक टेम्पो उलटल्याने अपघात झालाय. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. अकोल्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या एका तिकीट चेकरने घरगुती तणावातून मालगाडी खाली येऊन आपलं जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुमेध मेश्राम असे या रेल्वे तिकीट चेकरचे नाव असून आत्महत्या करतेवेळी आपल्या कर्तव्यावर तो होता. नेमके आत्महत्या करण्याचं कारण स्पष्ट झालं नाही, तरी घरगुती तणावातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय. कळंबच्या मनीषे बिडवे खून प्रकरणी अखेर 2 आरोपींवर कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनैतिक संबंधातून खून झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. दोन्ही आरोपी बीडच्या केज तालुक्यातील आहेत. बनावट हार्पिक, लायझॉल लिक्विड आणि ऑल आउटच्या गोदामावर पुणे शहर पोलीस दलाच्या आंबेगाव पोलिसांनी छापेमारी केली आहे.
छाप्यात तब्बल 16,767 रुपये किमतीचे बनावट हार्पिक, लायझॉल लिक्विड आणि ऑल आउट लिक्विड बॉटल पोलिसांनी जप्त केल्यात. मुंबई आग्रा महामार्गावर व्यापाऱ्यांचे 25 लाख लुटून पसार झालेल्या 5 जणांच्या टोळीला मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. 7 लाखांची रोकड आणि 11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांनी यश मिळवलंय. अकोला अकोट मार्गावरील वारुळा फाट्याजवळ 2 ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर ट्रकचं मोठं नुकसान झालंय. सांगलीच्या आष्टीतील संकेत ढगे नावाच्या चोरट्याने डझनभर यामाहा वाहन चोरल्याचं समोर आलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून सर्व वाहने जप्त केली आहेत. उल्हासनगरात कॅम्प नंबर 5च्या गांधी चौक परिसरात असलेल्या एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावरून 2 लहान मुलांचा पडून अपघात झालाय. गॅलरीत खेळत असताना ही दुर्घटना झाली आहे. यात दोन्ही मुलांना गंभीर इजा देखील झाली आहे. उल्हासनगरमधील कॅम्प 5च्या वीर तानाजी नगर जनता कॉलनी परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली आहे. या आगीच्या भडक्यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली आहे. धुळे शहरात एका भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागली. गोडाऊनमध्ये रद्दी पुठ्यांसह मोठ्या प्रमाणात भंगार असल्याने आगीने रौद्र रूप धारण केलं. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दौंडमधील धक्कादायक माहिती समोर आली आहे. होणारा नवरा पसंत नसल्यानं नवरीनं नवऱ्याला मारण्याची सुपारी दिली. 1.5 लाखांची सुपारी देत 27 वर्षीय तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना जेरबंद केलंय.